आम्ही गेल्या 22 वर्षापासून हा व्यवसाय चपातीचा व्यवसाय करतोय. पण या गेल्या 22 वर्षामध्ये एकदाही आम्हाला कधी सिलेंडरची कमतरता जाणवली नाही. पण आता सध्या ह्या युद्धामुळे आम्हाला एवढा मोठा फटका बसलाय की आता सिलेंडर आम्हाला वेळेवर मिळत नाही. 4-5 दिवसापासून हा फटका आम्हाला बसतोय. अगोदर तरी एक तरी सिलेंडर मिळत होता. आता तर ह्या 4 दिवसापासून एकही सिलेंडर मला मिळाला नाही. 2,500 ते 3,000 चपात्या आम्ही डेली दिवसाला देतो. तसेच 1,000-500 भाकऱ्यांची आमची ऑर्डर असते. पण ती आता जवळजवळ 3,000च्या चपात्यावरून आम्ही 1,000 चपाती आमच्या घरात बनत नाहीये. आखाती युद्धांचा परिणाम हा संपूर्ण जगभर दिसतोय, तसाच तो मुंबईतल्या सर्वसामान्य घरावरही दिसतोय. सर्वसामान्य घरातल्या उदरनिर्वाहावरती ह्या आखाती युद्धाचा जो परिणाम आहे तो दिसतोय. मी आता दादर भोईवाड्यामध्ये आहे. इथे एका घरामध्ये एक गृहउद्योग आहे की जे चपात्या आणि भाकऱ्या बनवतात आणि त्यांच्या या भाकऱ्या इतर हॉटेलमध्ये, इतर उपहारगृहांमध्ये आणि त्याचसोबत मुंबईतल्या सर्वाधिक गर्दी असणाऱ्या रुग्णालयांमध्ये सुद्धा जातात. नेमका आता त्यांच्या या व्यवसायावरती कसा परिणाम होतोय, काय परिणाम होतोय हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सीमाताई आहेत. ताई, काय सांगाल, आज तुम्ही हा व्यवसाय करत आहात, किती वर्षांपासून करताय? दिवसभरात तुम्ही किती चपाती किंवा ज्या काही भाकरी असतात त्या किती करता? एक मिनिट. नमस्कार, माझं नाव सीमा सदानंद महेंद्रकर. आम्ही गेल्या 22 वर्षापासून हा व्यवसाय चपातीचा व्यवसाय करतोय. पण या गेल्या 22 वर्षामध्ये एकदाही आम्हाला कधी सिलेंडरची कमतरता जाणवली नाही. पण आता सध्या ह्या युद्धामुळे आम्हाला एवढा मोठा फटका बसलाय की आता सिलेंडर आम्हाला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आमचं ह्या व्यवसायामध्ये खूप 50% आमचा लॉस चाललेला आहे. जवळजवळ 2,500 ते 3,000 चपात्या आम्ही डेली दिवसाला देतो. तसेच 1,000-500 भाकऱ्यांची आमची ऑर्डर असते. पण ती आता जवळजवळ 3,000च्या चपात्यावरून आम्ही 1,000 चपाती आमच्या घरात बनत नाहीये. आणि भाकऱ्या सुद्धा आमच्या 200 ते 300 भाकऱ्या बनतात आहे. त्यामुळे काय झालं की मला तर त्याचा चांगलाच फटका बसलाय. माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्यांनाही म्हणजे रोजगारवरती त्यांच्याही एक प्रकारचं हे आलेलं आहे, नुकसान त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे एकूण तुमच्यासोबत ज्या महिला काम करतात त्या किती आहेत आणि दिवसभरात तुम्हाला किती सिलेंडरची आवश्यकता असते या तुमच्या व्यवसायासाठी? एकूण माझ्यासोबत माझ्या 5 महिला काम करतात. आम्ही 5 महिला मिळून दिवसाला 2,500 ते 3,000 चपात्या बनवतो आणि आम्हाला 2 दिवसाला 1 सिलेंडर जातो. पण आता काय झालेलं आहे, आता सिलेंडरच न मिळाल्यामुळे आमच्या व्यवसायावरती खूप फरक पडलेला आहे. ज्या 2,500 ते 3,000 चपात्या बनवत होतो आम्ही, आता आमची ती संख्या 1,000ची राहिली नाही. त्यामुळे रोजगारवरती आम्हाला खूप फरक जाणवत आहे. आमचे जे व्यवहार ठप्प झालेले आहेत त्यामुळे आमच्या बायकांचाही रोजगार कमी झाल्यामुळे त्यांच्याही संसारामध्ये जी काय भर पडत होती, जी आपले हे उद्योग म्हणजे काम करून जे पैसे त्यांना मिळायचे त्याच्यातून त्यांचं घर कुठेतरी भागायचं. आता त्यांनाही खूप अडचणींना सामोरं जावं लागते. त्यासाठी त्यांच्या मुलाबाळांची शिक्षण, काय ट्युशन फीज वगैरे काय ना काय यातून जात होतं. पण आता हे व्यवसाय म्हणजे चपाती बनवण्याचं जे आमचं काम आहे खूप कमी झाल्यामुळे त्यांनाही खूप म्हणजे कमी त्यांना रोजगार मिळतोय. त्यामुळे त्यांच्याही संसारात खूप अडचणी वाढल्या आहेत. आता तुम्ही म्हणालात की जसं तुम्हाला 2 दिवसांसाठी 1 सिलेंडर लागतो, मग आत्ता जेव्हा तुम्ही बुक करायला जात आहात किंवा गेला असाल तर तुम्हाला तिकडनं काही उत्तर आलंय का की सिलेंडर किती दिवसांपर्यंत मिळू शकेल? आता आम्हाला सांगितलंय की तुम्हाला 25 दिवसानंतरच बुकिंग होणार आणि महिन्यातून 1च सिलेंडर तुम्हाला मिळणार म्हणून. पण असं झालं तर आम्ही आता व्यावसायिकांनी काय करायचं, हा मोठा प्रश्न. कारण आमचा हा व्यवसायावरतीच आमचं पूर्ण घर डिपेंड आहे. आमच्या मुलांची शिक्षणं डिपेंड आहेत. आणि हा जो फटका आहे तो तुम्हाला मागील किती दिवसांपासून बसतोय? गेल्या 4-5 दिवसापासून हा फटका आम्हाला बसतोय. अगोदर तरी एक तरी सिलेंडर मिळत होता. आता तर ह्या 4 दिवसापासून एकही सिलेंडर मला मिळाला नाही. जे काय थोडं सिलेंडर आमच्याकडे राहिलेले शिल्लक त्यातूनच आम्ही हा थोडाफार चालू ठेवलेला आहे व्यवसाय. आणि तुम्ही जसं म्हणालात की इतर हॉटेल्समध्ये आणि रुग्णालयांमध्ये सुद्धा जातं, तर नेमकं रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी तुमच्या इकडनं जेवण जातं, ज्या चपात्या भाकऱ्या आहेत त्या जातात, की इतर जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी कोणासाठी जातात आणि कोणत्या रुग्णालयांमध्ये जातात? नायर रुग्णालयामध्ये आमच्या चपात्या जातात, जिथे हे स्टाफ कॅन्टीन आहे आणि स्टुडंट कॅन्टीन आहे तिथे जातात. डेंटलला पण चपात्या जातात, तिथे पण स्टाफ कॅन्टीन आहे, तिथे आमच्या चपात्या जातात. पुन्हा रेल्वेच्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आमच्या चपात्या जातात.
साधारण तुम्ही हे जे सगळं बनवता त्याच्यासाठी तुम्हाला दिवसभराचा खर्च किती येतो, त्यातून तुमचे पैसे किती सुटतात, म्हणजे जेवढा तुमचा खर्च होतो तेवढा तुम्हाला नफा पण होतो का? हो, जेवढा खर्च होतो 50% तरी आम्हाला त्याच्यात नफा होतो. पण मुलं-बाळं सांभाळून हा व्यवसाय होतो म्हणून आम्ही हा व्यवसाय स्वीकारला आणि ह्याच्यातून आमचं चांगलंच चाललंय. आणि समजा तुम्हाला आत्ता आणखीन काही काळ जर का सिलेंडर जर उपलब्ध झाला नाही, तर तुमच्याकडे जो आत्ता साठा आहे तो तुम्हाला आणखीन किती काळ पुरेल? आता सध्या तरी एक जास्तीत जास्त 2च दिवस पुरू शकेल साठा. त्याच्यानंतर तर पूर्णच व्यवसाय आम्हाला बंद करावा लागणार आहे. सध्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा नेते मंडळींकडून, मंत्र्यांकडून हा जो मुद्दा आहे तो सुद्धा उचलला जातोय. ताई, याच पार्श्वभूमीवर तुम्ही सरकारला तुमच्या बाजूने काय सांगू इच्छिता? आम्ही एवढं सांगतो जे खूप म्हणजे व्यवसाय जे जेवणाच्या ह्याच्यावरती जेवणाचा जो ज्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायासाठी सिलेंडर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ह्या जेवणाच्या व्यवसायामुळे बरेच ऑफिशियल जे वर्कर आहेत, जे स्टाफ आहे, जो ऑफिसला कामाला जाणारा वर्ग आहे, महिला वर्ग आहे, त्यांच्यासाठी खूप आमची मदत होते. त्यांना वेळात वेळ काढून जेवण करायला कधी वेळ नाही मिळाला की ते आमच्या इथून चपाती भाकरी वगैरे घेऊन जातात. आता त्यांनाही तो त्रास झालेला आहे की ऑफिस सांभाळायचं की घरात करत बसायचं, हा मोठा त्यांना प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे आम्हाला खूप त्या रिक्वेस्ट करतात की मावशी बघा कसं तरी करा, आम्हाला चपाती द्या, कारण आमचा त्यामुळे वेळ वाचतो. खरं तर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा राज्याचं सुरू आहे आणि तिथे सुद्धा हा मुद्दा वारंवार चर्चेत येत आहे. मात्र आखाती युद्धांचा जो परिणाम आहे तो आता थेट मुंबईतल्या ह्या सर्वसामान्य घरांवरती सुद्धा आपल्याला बसताना त्याचा जो फटका आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय. खरं तर अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत 3 गरजांपैकी एक मूलभूत गरज म्हणजे अन्न असते आणि आता याच गरजेवर कुठेतरी ह्या युद्धाचा जो परिणाम आहे तो जाणवत आहे. त्यामुळे आता आणखी किती काळ ही अशीच परिस्थिती राहील आणि सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी पूर्वीप्रमाणे परिस्थिती सुखकर होण्यासाठी आणखीन किती दिवसांचा कालावधी लागतो हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.